मी आज इथे येऊन खूप खुश आहे कारण माझी आई या पॉडकास्टची खूप मोठी फॅन आहे. तो मम्मा हाय. ज्यावेळेस दिवाळी म्हणतेस त्यावेळेस पहिलं काय डोक्यात? अलार्म न लावता जाग येणे. जेव्हा आपण सहलीला जायचो ना शाळेत असताना, तेव्हा कसे उत्साहाने आपण उठायचो, तसं दिवाळीत होतं आणि मला ते फिलिंग खूप आवडतं. गुलकंद मध्ये एका 20 वर्षाच्या ऑलमोस्ट मुलीची आईचं पण काम करतेस, एक लेस्बियन पोलिसाचं पण काम करतेस. हे करताना तुला भीती नाही वाटत का? ती जी टॅगलाईन आहे ना, डर के आगे जीत है, मला त्याच्यात काहीतरी तथ्य वाटतं. जी गोष्ट तुम्हाला घाबरवते ती करून बघायला पाहिजे. त्यांनी तुम्ही किती पाण्यात आहे हेही कळतं. पहिल्या दिवशी जेव्हा मी नवीन घरी झोपले तेव्हा मी रात्री रडत उठले की मम्मा मला नाही जमत आहे, माझ्याकडे जुन्या घराची चावी आहे, मी तिकडे जाऊन झोपते. तर माझी आई अशी बक्कन खाली बसली, हाय मी साई. अशी मैत्री झाली माझी आणि माझ्या घराची. आधी ओके ह्याच्याशी मैत्री करू का नको, कसं होणार आहे आमचं, इथून ते हाय कसं आहेस नाव दिलंस का? नाही सांगणार. म्हणजे आहे असं कधी झालंय का की आयुष्यात थोडंसं स्वतःकडे बघायला भीती वाटायला लागली? एक अशी फेज होती माझ्या आयुष्यामध्ये, आय वॉज नॉट व्हेरी हॅपी विथ माय डिसिजन्स. तेव्हा मी खूप डिग केल्यानंतर नंतर कळलं की ह्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्सचा जास्त सहभाग आहे. आतून मी ओके आहे, मी इंटॅक्ट आहे. कॅन यू डिफाईन पीस? एखादी गोष्ट समाजात घडतीये, एक एक्सटर्नल प्रेशर असतं आमच्यावर सतत की ह्याच्यावरती बोला. आय चूज नॉट टू से एनिथिंग बिकॉज माय पीस इज ॲट स्टेक. मी हा पीस कमवायला खूप मेहनत केली आहे बाबा. राग आल्यावर काय करते? रडते ढसा. Being an independent woman, how important is financial discipline? जेव्हा मी नुकते पैसे कमवायला लागले तेव्हा मी खूप शॉपिंग करायचे. काका एजंट होते खूप वर्षांपूर्वी, तर त्यांनी ना मला सांगितलं की बेटा तुम इतना पैसा उडा चुकी हो की तुम्हारा एक घर बनता था. आणि मी एक दिवशी बसले, दिस वॉज द टफेस्ट कॉन्व्हर्सेशन विथ माय सेल्फ. तुमची स्टॉपलाईन कुठे आहे यार? घर झालं, मग मला फार्म हाऊस पाहिजे, मग गाडी झाली, मग आता मला ट्रॅक्टर पाहिजे, मग जमीन झाली, आता मला दुसऱ्या शहरात घर पाहिजे. ह्याला एंड नाही आहे. आफ्टर अ पॉइंट तुम्हाला तुमची स्टॉप लाईन डिसाईड करावी लागेल आणि मला हे सगळं एकदम क्लिअरली पॅराग्लायडिंगमुळे दिसू लागलं. इंडिपेंडंटचा मराठी अर्थ आहे स्वावलंबी. ह्याचा अर्थ असा नाही की मला कोणाची गरज नाही. अपोजिट नाहीये. एक्झॅक्टली. तुम्ही सोशल ॲनिमल आहात ना, माणूस आहात ना. पावली कोणाची तरी गरज भासणार आहे आणि हो ती भासायलाच पाहिजे. ते जिवंत असण्याचं लक्षण आहे.